नमस्कार. नीति आयोगाने सुचवलेल्या अटल इनोव्हेशन मिशन या योजनेला चालना देण्याचे काम भारत सरकार करत आहे. फ्रेंड्स, द सायन्स ऑफ टुडे इज द टेक्नॉलॉजी ऑफ टुमॉरो. त्यामुळे आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020ला अनुसरून आमच्या DKT संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी या शाखेमध्ये अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे विविध तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोडायनॅमिक्स या क्षेत्रातील अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले आहे. DKTच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये रोबोटिक्स, IoT, ड्रोन या क्षेत्रातील प्रोजेक्ट्स करण्यासाठी इथे विविध उपकरणे तसेच 40 प्रकारचे सेन्सर्सचा उपयोग करून DKTची मुले ज्ञान आत्मसात करत आहेत, कौशल्य आत्मसात करीत आहेत. तसेच विविध पार्ट्स बनवण्याकरता इथे 3D प्रिंटरचीही सोय उपलब्ध आहे. उत्तम तंत्रज्ञ निर्माण करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या NEP 2020मध्ये सामान्य शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुलांना त्यांच्या योग्यता आणि क्षमतेनुसार कौशल्य विकसित करणे शक्य आहे. इचलकरंजी हायस्कूलमधील अटल लॅबचा उद्देशही हाच आहे. यामध्ये मुलांच्या कल्पनेतील प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे व याबरोबरच प्रोडक्ट तयार करण्यासाठी मूलभूत सुविधा प्रोव्हाइड करणे हा मुख्य उद्देश आहे. या लॅबमध्ये महत्त्वाचे 2 टप्पे आहेत. एक म्हणजे इन्व्हेन्शन म्हणजेच नव्याने मांडलेली कल्पना आणि दुसरं म्हणजे इनोव्हेशन, त्याच्यामध्ये जुन्या कल्पनेत बदल करून नवीन सुचलेली कल्पना. आणि मग अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आमच्या नवीन अनेक प्रोजेक्ट्स हे सुंदर पद्धतीने सादर केले आहेत. हॅलो, मायसेल्फ मल्हार रमेश कुलकर्णी. आय एम फ्रॉम 7th C. या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट. या प्रोजेक्टमध्ये लाईट डिपेंडेंट रजिस्टर, लाईट एमिटिंग डायोड व आर्डिनो युनो बोर्डचा वापर केला आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण फोटो सेन्सिटिव्ह रजिस्टरचा वापर केला आहे. याचा उपयोग प्रकाश नियंत्रित कंट्रोल सर्किट बनवण्यासाठी होतो. आर्डिनोमध्ये प्रोग्राम भरून LDR सिग्नलच्या साहाय्याने LED ऑन ऑफ केले आहे. याचा उपयोग आपण प्रकाश आधारित लाईट ऑन ऑफ करण्यासाठी करतो. उदाहरणार्थ स्ट्रीट लाईट. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ रितेश बाळकुंभार. आय एम फ्रॉम 7th A. आम्ही स्मार्ट डस्टबिन हा सोपा प्रोजेक्ट केला आहे. याच्यामध्ये डस्टबिनचे झाकण ऑफ उघडते ऑफ. अल्ट्रासोनिक सेन्सर ऑब्जेक्टिव्ह डिटेक्ट करून आर्डिनोच्या प्रोग्रामद्वारे सर्व मोटर ऑन ऑफ होते, म्हणजेच डस्टबिनचे झाकण उघडते व बंद होते. याचा उपयोग आपण घरामध्ये, शाळेमध्ये व ऑफिसमध्ये सुद्धा करू शकतो. अटल लॅबसाठी इयत्ता 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची विभागणी 6 बॅचेसमध्ये करण्यात आलेली आहे. अटल लॅबसाठी दररोज 1 तास असतो. नियोजनाप्रमाणे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचा अभ्यासक्रम घेतला जातो. इयत्ता 7वीसाठी सर्व कंपोनेंटचे इंट्रोडक्शन घेतले जाते. तसेच इयत्ता 8वीसाठी ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयडियासाठी लॅबमध्ये प्रोत्साहन दिले जाते. हॅलो, मायसेल्फ अनुष्का अजित एरवेडकर. मी आज तुम्हाला DKT अटल लॅबच्या काही स्पेशालिटीज सांगणार आहे. DKT अटल लॅबमध्ये मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला. त्यामुळे माझी क्युरियोसिटी आणि क्रिएटिव्हिटी ही वाढली. तसेच मी खूप फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड झाले. थँक्यू.